वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण रूपं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या गीताध्ययन कक्षेत आपण 18वा अध्याय 64व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 65-66 हे खूप महत्वाचे श्लोक आहेत. मागच्या वेळी आपण म्हटलं आहे आणि सगळ्या गीतेचं सार ह्यात आलंय. जसं 12व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे, मय्येव मनाधस्व मयि बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत उर्ध्वं संशय. तसंच हे दोन श्लोक आहेत 65 आणि 66. 65वा श्लोक घेऊ. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे. मनमना भव, मनमना भव म्हणजे माझ्यातच मन ठेव हा तर वरचा अर्थ झाला. पण मनमना भव म्हणजे मनच म्हणजे मनमना झाल्यावर काय होतं तर ईश्वरच मनरूप येतो. श्रीकृष्ण भगवान हेच आपलं मन, म्हणजे त्यांची जी इच्छा आहे तेच, त्याच इच्छा मनात, त्यांचे जे संकल्प आहेत तोच संकल्प मनात, दुसरा काही विचारच नाहीये. असा तू मनमना भव म्हणतायत. मदभक्त, मनमन असा माझा भक्त हो. मध्य मध्याजी, मद आजी, आजी म्हणजे पूजन, माझंच फक्त पूजन कर. म्हणजे किती प्रेमाचा आग्रह आहे हा, की माझंच मन माझ्यातच ठेव, मदरूप तुझं मन होऊन जाऊन दे, माझाच भक्त बन, माझीच पूजा कर. मामे वैश्यसी अत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. आणि मलाच नमस्कार कर. मामे वैश्यसी म्हटलेले. एष्यसी म्हणजे मामेव एष्यसी म्हणजे एषणा म्हणजे इच्छा, एष्यसी म्हणजे मलाच प्राप्त कर, मलाच प्राप्त करशील. सत्यंते प्रतिजाने म्हणजे प्रतिजाने म्हणजे प्रतिज्ञेवरच सांगतोय मी, प्रतिज्ञा करून सांगतोय, अगदी नक्कीच जाणूनच की हे मी तू जर माझा मनमन झालास, माझाच भक्त होऊन माझे पूजन केलेस, मला नमस्कार केलेस तर मलाच मिळून जाशील, हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. आणि हे मी तुलाच का सांगतो, कारण प्रियोसी मे, तू माझा प्रिय आहेस, प्रिय भक्त माझा आहेस, माझा अत्यंत आवडता आहेस. आपण भगवंतावर प्रेम करतो त्याला भक्ती म्हणतात, त्यांनी कल्याण आहेच. पण भगवान ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल काय सांगावं. दत्त महाराज कवीश्वरांचं एक 95 साली त्यांचे काही तब्येत वगैरे ठीक नव्हती आणि काही त्यांच्यावर प्रयोग वगैरे झालेले असं म्हणतात तेव्हा. तर ते 95च्या डिसेंबर नंतर 96ला त्यांचा जेव्हा वर्धापन दिन सगळे भक्त साजरे करायचे, त्यावेळी त्यावेळी एक त्यांच्या भक्त त्यांनी महाराजांबद्दल काही 2 शब्द बोलतात तसं ते बोललेलं. तर त्यात त्यांनी उदाहरण दिलं की आपण किती भाग्यवान की महाराजांचा सहवास आपल्याला मिळाला, कृष्णाबरोबर ज्यांना राहायला मिळावं, कृष्णाचा भगवंताचा सहवास, ते किती भाग्यवान. त्याच्यावर महाराज म्हणाले, कृष्णाचा सहवास मिळाला हे भाग्यवान झाले, पण ज्यांचा सहवास मिळायला आई वडिलांपासून दूर जाऊन गोकुळात येऊन राहिले, ते ज्यांच्या प्रेमा करता राहिले ते गोपीजन किती भाग्यवान. सांगायची गोष्ट अशी, भगवंतावर प्रीती जडावी म्हणून प्रयत्न करून त्याच्यावर प्रीती
जोडली जाणे ही भक्ती आहे. पण इथे भगवंताचीच प्रीती त्या भक्तावर आहे. म्हणजे तो किती अधिकारी भक्त आहे. उगाच नाही त्याच्या आधीच्या अवतारात त्याला नर म्हणून जुळ्या भावाचा मान मिळालेला आहे भगवंताचा. तर असा आता हे सांगितलं की माझा मनमना भव मदभक्तो हे सांगून झालं. हे मी तुला प्रीतीपूर्वक सांगतो कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. आणि आता अजून एक महत्वाचं सांगतोय की मनमना झालास, मग असं होतं ना, मनमना होताना पण माझ्यासाठीच कर्म करतोय वगैरे हे पूर्वी सांगितलेलं आहे. पण आता काय सांगतायत 66वा श्लोक खूप फेमस श्लोक आहे. जे कर्मण्येवाधिकारस्ते नंतरचा गीतेतला सर्वात जास्त रेफरन्स दिला जाणारा किंवा नैनन छिंदन्ति या दोन्हीच्या लेवलचा असा एक श्लोक तो हा आहे 66वा श्लोक. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. खरं तर अर्जुना तू काहीच करू नकोस. सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे फक्त धर्म याचा अर्थ फक्त वेदात सांगितलेल्या गोष्टी अशा अर्थाने फक्त नाहीये. सगळेच धर्म सोडायचे म्हणजे धर्म जे आहेत, धर्म म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्रॉपर्टी. म्हणजे पाण्याचा, द्रवाचा धर्म हा वाहणे किंवा अ, रस रस हे तत्व द्रवात आहे किंवा शब्द हा आकाशाचा धर्म आहे किंवा गंध हा पृथ्वीचा धर्म आहे. धर्म म्हणजे प्रॉपर्टी. तर तशी एखादा धर्म असणे, एखादा गुण असणे हे प्रकृतीच्या आत येतं. त्यामुळे तो सगळे जे गुणधर्म आपले आहेत ते सगळे सोडून दे. हाही त्याच्यात अर्थ आहे. आणि अर्थातच सगळे धर्म म्हणजे कर्माच्या पुढची अवस्था त्यांना आधीच सांगून ठेवलेली आहे भगवंतानी. आणि पुढे भगवंत निजधामाला गेल्यावर अर्जुनाला हे सगळा उपदेश आठवून तो त्या अवस्थेला तेव्हा जाणारच आहे. तर सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. मला शरण जा. सगळे धर्माचा त्याग करून मला शरण जा. आणि त्याग कसा आहे, त्याग काय आहे हे अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलंय. बाह्य त्यागापेक्षा मनाने जो त्याग आहे, कर्म ईश्वराला अर्पण आपण जेव्हा करतो तेव्हा कर्म करताना तरी मी करतो अशी जाणीव आहे, पण करता तो ईश्वर आहे असं म्हटलं. आणि त्याच्या इच्छेने सगळं चाललंय आणि जे काय बाहेरचं चाललंय ते सगळं त्रिगुणाचं आहे. त्यामुळे माझी त्याच्याशी काहीही संबंध नाही. हाही मोठा भाव आहे. हा मोठा भाव जो आहे त्या भावाला त्याग म्हणतात. कर्म अर्पण मी कर्म करतो म्हणून नंतर ते अर्पण करणं हेही चांगलं आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ते कर्म मी करतोय म्हणजे कर्म घडायच्या आधीपासूनच त्याग आहे. घेऊन सोडण्यापेक्षा ते घेतलेलंच नाहीये. कर्माचा लेशच नाही. आणि असं तू सर्व धर्म परित्याग करून मामेकम मलाच एकाला शरण जा. आपण काही जणांना एक इष्टदैवत कळलेलं असतं आणि त्यातही जे भाग्यवान असतात त्यांना भगवंत श्रीकृष्ण भगवंताची प्रीती प्राप्त होते. कोणत्याही ईश्वर स्वरूप पाची भगवान कृष्णांची जी ईश्वर स्वरूप आहेत, भगवान शंकर आहेत, देवी आहेत, गणेश आहेत, सवितृ देवता आहेत, हे सगळी भगवंतांचीच रूप आहेत. विष्णू सहस्रनामात एक नाव शंकर हेही आलेलं आहे. तर अशा मला एकालाच शरण जा. म्हणजे मग व्यवहारात सांगायची गोष्ट अशी ती एखाद्याची असते, एकनिष्ठा असते की हा श्रीकृष्णच माझे दैवत. मी कुठेही नमस्कार केला तर तिथे श्रीकृष्णच आहेत. किंवा काही जण गुरुभक्ती करतात. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही असं ते म्हणतात. पण आपण ती श्रद्धा दैवत म्हणून एका ठिकाणी असली तरी बाह्य विषयातनं जेव्हा सुख मिळतंय आपल्याला आणि ते मिळवावंसं वाटतंय, सुख मिळण्याचा जो आभास खरा मानतो आपण,
तर ज्या ज्या गोष्टींना आपण सुख मिळवायचा प्रयत्न करतो, त्या सगळ्या गोष्टीवर आपली श्रद्धाच असल्यासारखं झालं. त्यांना आपण शरण जातो. इंद्रियाच्या आहारी जातो म्हणतो आपण. म्हणजे काय करतो? शरण जातो. मनाला शरण जातो. तर वागवेल तसं वागतो यालाच तर शरणागती म्हणतात. म्हणून अशा कोणत्याही बाह्य गोष्टीला शरण न जाता मामेकम शरणं व्रज असं जर तू केलंस, तर पूर्वी जर तुझी काही पापकर्म झालेली असतील आणि त्या त्या पापकर्माचा मी नाश करीन, मा शुच शोक करू नकोस. पूर्वीच्या पापकर्माचा नाश झाला, आता मनमना झाल्यावर नवीन कर्माचा लेशच नाही, म्हणजेच काय मुक्तीची निश्चिती झाली. आणि पुन्हा भगवत भक्ती मनात असल्यावर पराभक्ती ही प्राप्त होईल. तर असा हा फार महत्वाचा श्लोक आहे. आता पुढे सांगतात. आता एक गोष्ट इथे महत्वाची आहे. या गीतेचा उपदेश तू सगळ्यांना कर, हेही सांगायची म्हणजे गरज पडलेली नाहीये. कारण या अवस्थेपर्यंत अर्जुन इतका सुजाण झालेला आहे की भगवंताचं काय म्हणणं आहे हे त्यांना, आपण जसं म्हणतो ना बिटवीन द लाईन्स, तसं जे म्हटलं गेलेलं नाहीये पण ज्याच्याकडे निर्देश झालाय ते अर्जुनाला आता कळायला लागलेलं आहे. तर आता भगवान सांगतायत 67व्या श्लोकात की कोणाला गीतेचा उपदेश सांगू नये. याचाच अर्थ ही प्रकाराची लोक सोडली तर सगळ्यांनाच गीता सांगावी ही ईश्वराची इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे. तर आधी आपण श्लोक घेऊ आणि त्याचा अर्थ बघू. 67वा श्लोक. इदन्ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति. इदन्ते ना तपस्काय. इदम म्हणजे हा, न अतपस्काय. तपस्काय म्हणजे तपश्चर्या करणारा, अतपस्काय म्हणजे तपरहित, तप न करणारा मनुष्य. न अभक्ताय, अभक्त म्हणजे न अतपस्काय. हा जो आहे, इदम म्हणजे हे म्हणजे की इथे याचा अर्थ असा की माझा उपदेश आहे, हा जो गीताचा उपदेश मी तुला केलेला आहे ते न अतपस्काय, तप न करणाऱ्याला सांगू नकोस, अभक्ताला सांगू नको, कदाचन कधीही सांगू नकोस. नच अशुश्रूषवे. कधी कधी काय होतं की एखादा काही तप करणाराही माणूस आहे, श्रद्धावानही आहे, पण एखाद्या वेळी तो पूर्ण अनन्य किंवा पूर्ण अवस्थेला गेलेला नसेल तर त्याच्यातही कधीतरी रजतम गुण येतातच. त्याचं समजा लक्ष नाहीये, तो दुसऱ्याच विवंचनात आहे, तर तेव्हा गीतेचा उपदेश किंवा गीतेचं ज्ञान त्याला सांगायला जाऊ नये. आणि नचमाम अभ्यसूयती, असूयती म्हणजे माझं पूर्ण स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न न करताच माझी जे निंदा करतात त्यांनाही गीतेचं ज्ञान सांगू नये. हे का सांगितलंय? कारण हा अपराध आहे. आपण जे सांगतोय ते पुढचा आदराने प्रेमाने जर श्रवण करत नसेल तर तो आपणच भगवंताबद्दल सांगतोय आणि समोरचा ऐकत नाही, म्हणजे भगवंताच्या शब्दांची आपण अवहेलना करण्याचं पाप आपल्याला लागतं. समोरच्याचं तर काही त्याचं त्यात कर्तृत्वच नाहीये ना, सांगणं हे आपण करतोय. तर त्यामुळे या 4 प्रकारच्या लोकांना गीताचा उपदेश करू नको म्हणून सांगितलेलं आहे. आता गीतेचा म्हणजे आता इथे अजून एक गोष्ट लक्षात येईल आपल्या, की आधी आपण पाहिलं की 63व्या श्लोकात भगवान म्हणालेत यथेच्छसी तथा करू. आता ते सांगून झाल्यावर तू अमुक कर तमुक कर हे आता परत सांगत नाहीयेत भगवान. आता फक्त ते निर्देश करतायत. कारण एकदा म्हणायचं यथेच्छसी तथा करू आणि नंतर मग हे कर ते कर म्हणायचं, असं
हे भगवान नाही करत, हे आपण करतो. जा तुला पाहिजे ते कर म्हणतो आपण, पण जा तुला पाहिजे ते करायला लागल्यावर परत काहीतरी खोडा घालून आपण असं करणं बरोबर आहे का वगैरे हे करायला लागतो. इथे भगवान आता अर्जुनाला तो उपदेश त्याच्या अंतरात गेलेला आहे. या खात्रीनी आता फक्त कोणाला उपदेश करावा गीतेचा, कोणाला करू नये एवढंच सांगतायत. मग पुढे अर्जुन तू यथेच्छसी तथा करू, आणि अर्जुन शुद्ध बुद्धी झाल्यामुळे तो योग्यच करणार आहे ही भगवंतांना खात्री आहे. म्हणून आता पुढे सांगतात की गीतेच्या प्रचाराचं महत्व किंवा महात्म्य काय आहे 68व्या श्लोकात. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयीं पराकृत्वा मामे वैश्यत्य संशयः. फार मोठा प्रसाद आहे. भागवतात सांगितलेलं आहे की एक वेळ भगवान मुक्ती देतील, पण भक्ती कोणी मागितली तर थांब विचार करून सांगतो म्हणतात. एवढी ती भक्ती मुक्तीच्याही पुढचा पुरुषार्थ आहे. म्हणून चारही पुरुषार्थाबद्दल जे काही जगात आहे ते सगळं महाभारतात आहे. ही व्यासांची प्रतिज्ञा असतानाही महाभारत सगळी पुराणं लिहून झाली, महाभारत लिहून झालं. त्याच्यापूर्वी वेदाची विभाग करून झाले. ते सगळं करून झाल्यानंतर मनाला शांतता नाहीये. तेव्हा नारद महर्षी त्यांच्या आश्रमात गेलेले असताना व्यास महर्षी त्यांना म्हणाले की अजून मला मनाला शांतता का नाही, म्हणजे कृतकृत्य अवस्था झाल्यासारखं वाटत नाही. समाधी लावून बसल्यावर आत्मानंदात आहेत, त्यांची काही अवस्था कमी नाहीये, ते अवतार आहेत भगवंताचे. तर समाधी अवस्था आहे तोपर्यंत तो आनंद आहे, समाधीतनं उतरलं की चलबिचल आहे. तर तेव्हा नारद महर्षी म्हणतात की महाभारतात भगवंताच्या लीलेबद्दल तुम्ही वर्णन केलेलं आहे, पण पूर्ण वर्णन आलेलं नाहीये आणि भक्तीचं तत्व त्यात आलेलं नाही. 4 पुरुषार्थ झाले, पण हा 5वा पुरुषार्थ आहे पराभक्ती, जी मुक्तीच्याही पुढची गोष्ट आहे, तिचं वर्णन तुम्ही करा. अशा पद्धतीने भागवताची रचना झालेली आहे. म्हणजे पराभक्तीच्या प्राप्तीसाठी फार मोठी तयारी लागते. मुक्ती तर अशीच होऊन जाईल. अहम ब्रह्मास्मी पर्यंत जीव पोचला की त्याची मुक्ती निश्चित आहे. पण त्याच्याही पुढे सर्व खलविदम अहमच वासुदेव हे मिळवायचं आहे. जे समसर्वेषु भूतेषु किंवा जागोजागी भगवंत सर्व भूत इथे रता म्हटलेलं आहे, किंवा जागोजागी अ, माझ्यात त्यांना पहा, त्यांच्यात मला पहा इत्यादी श्लोकात गोष्टी भगवंतांनी श्लोकातून सांगितलेल्या आहेत. तर ती अवस्था आहे सर्व खलविदम अहमच वासुदेव. मी सर्व इदम म्हणजे जे क्षेत्र जे सांगितलेलं आहे ते सगळंही वासुदेवच आहे, हा ज्ञान झालं. त्याच्या पुढे ते क्षेत्रही गेलं आणि क्षेत्रज्ञचा मीपणाही गेला आणि वासुदेवच सर्वम, ती पराभक्ती आहे. आणि मग त्या पराभक्तीत सर्व विश्वाचा करता तो असला तरी त्याला प्रियकर मानणं, त्याला मुलगा मानणं, त्याला वडील मानणं आणि मग त्याच्यावर अधिकार चालवणं, हा सगळा प्रेमाचा खेळ आहे. तर ती पराभक्ती प्राप्त होण्यासाठी वेदात तुम्ही पाहिलं तर काही कोणताही मंत्र मिळणार नाही किंवा कोणतेही उपाय मिळणार नाही, बाकी कोणत्याही शास्त्रात मिळणार नाही. हे गीता आणि भागवतात आलेलं आहे. तर काय आलेलं आहे 68वा श्लोक. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशया. जो हे परम रहस्य युक्त जे भाष्य मी केलेलं आहे, इमम परमम गुह्यम, हे परम गुह्य जे मी तुला सांगितलेलं आहे, तो माझ्या भक्तांना सांगेल. आता आधीच्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे, अभक्तांना सांगू नये म्हणजे फक्त भक्तांना सांगायचं आहे.
आणि त्या भक्तांमध्येही तपस्वी पाहिजेत, त्यावेळी पूर्ण लक्ष देऊन ऐकणारे पाहिजेत. अशा सगळे नियम पाळून जो भक्त आहे त्याला जर हा गुह्य ज्ञान जो सांगेल तो मलाच प्राप्त करून घेईल यात संदेह नाही. आणि नुसतं मलाच प्राप्त करून घेईल असंच नाही सांगितलंय. भक्तिमयी परां कृत्वा मामे वैश्यत्य संशया, म्हणजे माझी पराभक्ती करून, नुसती भक्ती परमभक्ती म्हणजेच पराभक्ती करून माझ्याशी एकरूप होईल. हे त्याचं फळ आहे. हे फार विशेष फळ आहे. या श्लोकाच्या नुसत्या विचारांनी, त्याच्या पठणानेही आपल्याला भगवंताचं प्रेम वाढू शकतं. गीता सांगावी ही इच्छा आणि तशी योग्यताही हळूहळू प्राप्त होऊ शकते. गोविंदगिरीजी महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी भावकथामध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण मला गीतेचा अर्थ आला, नीट अर्थ कळला आणि मग सगळ्यांना सांगावं एवढं थांबूच नाही. सांगायला जेवढं कळलंय तेवढं सांगायला सुरुवात करावी. फक्त एवढंच पथ्य पाळायचंय की चुकीचं काही सांगू नये. जी ऑथेंटिक म्हणजे जी गीता प्रेस म्हणा किंवा आपल्या गीता परिवाराने काढलेली गीता, हे गीता प्रेसचं जे अन्वय पदच्छेद आणि किंवा बरीच गीतेबद्दल त्याची टीका, ज्ञानेश्वरी, त्याच्या रामसुखदासांची गीताची हिंदी टीका म्हणा, ह्या सगळी गीता प्रेसची जी पुस्तकं आहेत ती ऑथेंटिक आहेत खूप. तर अशा सद्ग्रंथातून आणि गुरूंच्या मार्गदर्शनातून जितका आपल्याला अर्थ कळला तो त्यांच्याकडनं कन्फर्म करून घेऊन तेवढा तरी सांगावा. आणि तो सांगत जाता जाता आपल्याला भगवंताच्या कृपेने, कारण गीता काय भागवत काय ते सांगताना ते भगवंताची वाणी आहे. गीता हेही भागवत आहे. भागवत कारण गीता ही ईश्वराने गायलेली म्हणजे ईश्वराचं चरित्रच असल्यामुळे तेही भागवतच झालं. तर ईश्वराचं चरित्र किंवा संत सत्पुरुषांचं चरित्र याचं जेव्हा आपण चिंतन करतो, त्यांचे विचार, आणि गीता तर सरळ सरळ त्यांच्या उपदेशाचं सगळा उपदेशच त्यात आलेला आहे. जे ईश्वराला मनुष्यासाठी सांगायचे ते सगळं आलेलं आहे. तर अशातनं काय होतं, योगसूत्रात एक पतंजली महर्षींनी सूत्र सांगितले, वीतराग विषयवा चित्तम. वितराग महात्म्यांचं चिंतन करणं, त्यांच्या विचारांचं चिंतन करणं, यांनी चित्त शुद्ध होऊन स्थिर होतं. तर दत्त महाराजांनी सांगितलंय की एखादा आपला इष्टग्रंथ असेल, जर मार्गदर्शन नाही मिळालं तर ते श्लोक जे आहेत त्याच्याबद्दल वाचत राहिलं की हळूहळू अर्थ तो उघडतो. आणि एक स्वतःचा एक अनुभव सांगायचा म्हणजे, हे गीता अध्ययन करताना, याच्या आधी गीता अध्ययन हे सुरू आपण करायच्या आधी ज्ञानेश्वरी आणि शंकर भाष्य असं एकत्र आमच्या गुरुबंधू बरोबर वाचन आम्ही केलेलं. तर त्यातनं बरेचसा अर्थ कळला आणि बऱ्याचशा ह्याच्यात असा अनुभव आला की दत्त महाराज कवीश्वरांनी, माझ्या सद्गुरूंनी त्यांच्या प्रवचनात ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सांगून ठेवल्यात, त्यामुळे कळायलाही सोपं झालं. पण त्याचबरोबर सांगता सांगता कधी बऱ्याच वेळा असं झालं की आधी कधीही न विचार केलेल्या काही गोष्टी उलगडत गेल्या आणि त्या आपोआप सांगितल्या गेल्या. हे अगेन हे स्वतःचं महत्व नाही, हा गीतेचा प्रभाव आहे, गुरूंची कृपा आहे. आणि ती कृपा सगळ्याच गीता प्रेमींवर सारखीच आहे. त्यामुळे जितकं आपल्याला चिंतन करता येईल, एकदा आपलं हे गीता आता 18वा अध्याय संपत आला, एकदा झालं संपलं गीता आता मला कळली असं होत नाही. गोविंदगिरीजी महाराजांनाही म्हटलंय, एखादा जर कोणी आपल्याला म्हटला की हा मला गीता कळली, मी तुला शिकवतो, तर समजावं त्याला काही कळलेलेच नाहीये. कारण ज्याला गीता कळली तो मला हे म्हणणारच नाही.
त्याचा मी गेलेलाच आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला जर खरंच अ, गीता समजून घ्यायची असेल, तर पुन्हा पुन्हा वाचावं. आपण ज्यांना अर्थ सांगितला त्यांना काय अर्थ अजून सुचला हे विचारावं. सद्गुरू, सत्पुरुष जे आहेत त्यांच्याकडनं कधी मार्गदर्शन मिळालं तर ते घ्यावं. जेवढं गीतेत आपण राहू तेवढं गीतामय आपण होऊ आणि भगवंताचं सानिध्य आपल्याला लाभेल. तर आता हेच सांगतायत भगवान, की गीतेचा जेव्हा जो पुरुष माझ्या ठिकाणी परमप्रेम म्हणजे पराभक्ती ठेवून ही गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, हा पण अर्थ आहे. आणि दुसरा काय आहे, की माझ्या भक्तांना जेव्हा सांगेल, तर तो पराभक्ती प्राप्त होऊन मला प्राप्त होईल. हे दोन्ही अर्थ त्यात आलेले आहेत. आणि आता त्याच्याहूनही पुढे जाऊन भगवान सांगतायत, की मला अत्यंत कोण प्रिय आहे, हे आता भगवान सांगणार आहेत 59व्या श्लोकात. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मादन्य प्रियतरो भुवि. वा वा. हे गीता दुसऱ्यांना सांगितलं. गीतेचा उपदेश जो आहे, आता गीतेचा उपदेश भगवंतांनी सांगितलेला आहे. पूर्वी मी विवस्वानाला केला. विवस्वानाने मग पुढे इक्ष्वाकूला वगैरे जे वर्णन आलेलं आहे. बऱ्याच वेगवेगळ्या गीता आहेत. अ, अवधूत गीता आहे, रामगीता आहे. गीता म्हणजे ईश्वराने केलेला उपदेश आणि त्या सगळ्यात एकच सार सगळ्यात आलेला आहे. अर्जुनाला गीता सांगितल्यावर नंतर उद्धवाला उद्धव गीता सांगितलेली आहे, की ज्याच्यात कर्ममार्ग फार कमी येऊन ज्ञानमार्गावर जास्त फोकस आहे. कारण उद्धवजी ऑलरेडी ज्ञानी भक्त आहेत आणि प्रेमाभक्तीचीही दीक्षा त्यांना अ, गोपींकडनं मिळालेलीच आहे. तर काय सांगतायत भगवान, की जे काही माझे कार्य आहे, आता धर्माचं रक्षण करणं, अधर्माचा नाश करणं, हे याच्यासाठी जी लोक कार्य करतायत, भगवंताचं मंदिर उभारणं, धर्माची स्थापना करणं, धर्माला संरक्षण देणं, धर्मो रक्षति रक्षितः म्हणतायत. धर्माचं जो रक्षण करतो त्याचंच रक्षण होतं, म्हणजे धर्म त्याचं रक्षण करतो. धर्मरक्षण करतो म्हणजे काय? देव रक्षण करतो. भगवंत अर्जुनाबरोबर राहिले कारण धर्माचं रक्षण, धर्माच्या बाजूला ते राहिले. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. तर त्या सगळ्या भगवंताला आवडणाऱ्या आचरणात सर्वात आवडतं काय आहे भगवंताला? तर माझे प्रिय, अत्यंत प्रिय करणारा म्हणजे जे आहेत, त्यांच्यात गीता दुसऱ्यांना सांगणाऱ्या मनुष्याहून अधिक कोणी प्रिय कार्य करणारा असा कोणीच नाही. तसेच जन्माला जे आलेले आहेत किंवा जे अ, भविता म्हणजे भूमीवर जे आलेले आहेत, त्यांच्यातही या गीता सांगणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त प्रिय मला कोणीच नाही, इतकं भगवान सांगतात. त्यामुळे गीता ऐकणं, गीता सांगणं आणि जसं गीता परिवारात आपण शिकलो तसं आचरण में लाइये, हाच सगळा अभ्यास आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकावी, पुन्हा पुन्हा अध्ययन करावं. मागे आपण नाही का 11 ते 13वा अध्याय पुन्हा आपण बघितला आणि अ, मध्ये कधीतरी मी 11वा आणि 11 ते 13 आधीचं आणि नंतरचं असं थोडंसं ऐकल्यानंतर अ, माझं मलाच आश्चर्य असं वाटलं, की भगवंतांनी सुचवताना तेव्हाचं आणि नंतरचं काही गोष्टी वेगळ्या प्रकारे सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्या दोन्ही शेड्स मधनं अजून काहीतरी अ, स्वतःला कळत गेलेलं आहे. तर असा सर्वात प्रिय गीता सांगणारा सगळ्या सेवकामध्ये सर्वात मोठी सेवा माझी काय आहे तर गीता सांगणं आणि तोच मला इतर माझीच कार्य करणाऱ्या इतरांपेक्षाही
तो मला जास्त प्रिय आहे सांगतात. आता गीतेचं पठण करून काय फायदा आहे? बऱ्याच वेळा हे गीता परिवारांनी सुरुवातीला जे आपण अ, उच्चार शिकलो, गीता पठण कशी करायची शिकलो. कोणी एकाने मला विचारलं, की नुसतं पठण करून काय अर्थ नाही कळला तर. पण हे गीता म्हणजे भगवंताचे शब्द आहेत, मंत्ररूपी आहेत. वाचे अर्थोनुधावते म्हणतात तसे सत्पुरुष किंवा भगवंताचं जशी वाचा आहे त्याच्या मागे अर्थ धावतो असं म्हणतात. त्याचेही 2 अर्थ आहेत. एक म्हणजे ते बोलतील ते योग्यच आहे, ते योग्यता त्यांच्या बरोबर त्या शब्दांबरोबर आपोआप येते आणि त्याच्याबरोबर दुसरा अर्थ असा, की अ, त्या शब्दांचं नुसतं श्रवण पठण करून तो अर्थ हळू आपल्या अ, बुद्धीत प्रकट होऊ लागतो. गीता ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. भागवत हा भगवंताचा ग्रंथ अवतार आहे. तर त्यामुळे त्याचं चिंतन, वाचन, मनन यांनी भगवान आपल्या अंतरात जास्त प्रकट होऊन बुद्धिमालिन्य दूर करून त्यांचा प्रकाश अ, जास्त प्रकट करतात. आता म्हणून भगवंत आता इकडे पठणाचेही महात्म्य सांगताय. 17वा श्लोक. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः. अध्येष्यते म्हणजे पठण करतील म्हणजे अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादम आवायोः म्हणजे हा संवाद रूपाने तुझ्या माझ्या संवाद रूपाने हा जो धर्म सांगितला गेलेला आहे त्या त्या या ज्ञानयज्ञ म्हणजे अ, त्या या गीताशास्त्राचं अध्ययन जो करेल अ, ते अध्ययन करणं किंवा ते दुसऱ्याला सांगणं दोन्हीही हे त्याच्याकडून गेलेला ज्ञानयज्ञ आणि त्याच्यातनं त्या ज्ञानयज्ञातनं माझीच पूजा होईल हे भगवान सांगतात. इति मे मती माझी मती अशी सांगते, माझी बुद्धी अशी सांगते, हे भगवान सांगतायत. इतकं ते गीता पठणाचं महत्व आहे. म्हणजे गीता नुसतं पठणाने काय होतं तर त्याचा अर्थ कळत जातो आणि प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा एखादा श्लोक म्हणता, पूर्ण गीता म्हणता, तेव्हा ते भगवंताचं पूजनच होत आहे. इतका मोठा लाभ त्याच्यात आहे. आपल्या धकाधकीच्या जीवनात रोजच्या त्यात आपल्याला पूजेला किंवा बाकी अनुष्ठानाला जेवढा पुरासा वेळ मिळत नाही. प्रवासात काही लोकांचा वेळ जातो. घरची कामं करण्यात काही लोकांचा वेळ जातो. स्वयंपाक करताना, प्रवास करताना, येता जाता जर ज्यांना जो अध्याय पाठ असेल, आपल्यापैकी बऱ्याच जणांना पूर्ण गीता पाठ आहे. मला फक्त जिज्ञासू दिले 3 पाठ केलेत, पण आता तसं म्हटलं तर 12व्या शिवाय 15 आणि 16चा तेवढा कॉन्फिडन्स नाही. त्या दृष्टीने मी अजून खूप लहान आहे. पण आपल्यापैकी बरेच जण गीताव्रती झालेले आहेत. त्यांनी येता जाता नुसती ती गीता म्हणणं ही एकतर भगवंताचे सर्वात आवडतं काम होतं. त्याचं पूजन आपोआप त्यातनं घडतंय आणि पूजन भगवंताचं घडतं तेव्हा भगवत प्रसाद आपल्यावर होतो. तर हे भगवान सांगतायत, की ही संवादरूप आपल्या संवादरूप गीतेचं पठण अध्ययन जो करेल, अध्ययन केलं तर ज्ञानयज्ञेनं म्हणजे त्याच्यातनं ज्ञान घेण्याच्या हेतूनी, त्याच्यातनं साक्षात्कार आपल्याला प्राप्त होणार आहे या हेतूनी पुन्हा पुन्हा गीता गीता कशाला वाचायची? हा प्रश्न जर येत असेल, तर तो प्रश्न येऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा गीता वाचावी. म्हणजे ती का वाचावी हे कळत जातंय आपल्याला. तर असं अ, हे फळ भगवंतांनी सांगितलेलं आहे. अ, आता पुढे गीतेचं पठणाचं सांगितलं, दुसऱ्याला अर्थ सांगण्याचं सांगितलं, पठणाचं सांगितलं. आता ऐकूनही काय होतं हेही भगवान सांगतायत. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः
सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. आपलं कधी पूर्ण लक्ष देऊन गीता तर ऐकायचीच आहे, पण ती गीता जर लावून ठेवली सतत घरात, तर सर्व दिशांचं अमंगल दूर होतंय. भागवतात अ, गोपींबद्दल सांगतायत शुकाचार्य, ते त्या कृष्णाचं गुणगान करतायत, त्यांनी सर्व दिशांचं अमंगल दूर होतंय. आणि ती गीता परत परत ऐकल्याने कुठेतरी आपल्याला पाठ होण्याकरताही त्याची मदत होऊ शकते. तर ऐकून काय होतं, जो अ, श्रद्धावाननसूयश्च म्हणजे श्रद्धावान पाहिजे, श्रद्धावान होऊन असूया सोडून, असूया म्हणजे दोष गुणेषु दोषत्व बुद्धी, दुसऱ्या कोणाच्या गुणाबद्दल किंवा त्यांचं चांगलं झालं त्याच्याबद्दल वाईट वाटणं ही असूया आहे. ते न ठेवता जो श्रद्धेने गीताशास्त्राचं श्रवण करेल, तर सहा अपी म्हणजे वर सांगितलेले गीतेचा उपदेश दुसऱ्यांना सांगणारे किंवा नुसतं गीता पठण करणारे हे तर मुक्त होणारच आहेत. पण सहा अपी म्हणजे हे पण नुसते श्रद्धेने नुसतं ऐकलं तरी ते पण मुक्त होतील. मुक्त होऊन काय होतील? शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणां. पुण्यकर्म करून जो शुभलोक श्रेष्ठ पुरुषांना प्राप्त होतो, त्या लोकांना ते प्राप्त होतील म्हणून सांगितलेले. आता भगवंतानी गीतेत म्हटलेला किंवा सांगितलेला हा शेवटचा श्लोक आलेला आहे. याच्यानंतर अर्जुनाचा आणि मग संजयाचे श्लोक आहेत. 72वा श्लोक. कच्चिते कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनंजया. इथे काय म्हणतात, इथे पुन्हा पार्था, पुन्हा तिथे कुंतीचंही स्मरण आहे. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना. जो चांगला गुरु असतो, तो जोपर्यंत शिष्याला पूर्ण कळले नाही, खात्री होत नाही, तोपर्यंत तो पुन्हा पुन्हा सांगतो. आणि खात्री झाली तरीही ते शिष्याकडनं वदवून घेतो. म्हणजे पूर्णपणे खात्री करून घेतो की तो उपदेश पूर्णपणे शिष्याकडे पोचलाय की नाही. तसं भगवान आता विचारतायत की जो काही तुला हे तू ऐकलंस, मी सांगितलेला जो उपदेश आहे तो ऐकलास, तो एकाग्र चित्ताने ऐकलास ना रे. आणि तो तू ऐकलायस, तर त्यांनी तुझा हा सगळा अज्ञान आणि तुझा संमोह जो आहे तो गेला की नाही, हे भगवान विचारतायत. आज इथेच थांबू. 73व्या श्लोकात अर्जुन सांगतोच आहे नष्टो मोहा म्हणून. तोही एक महत्वाचा श्लोक आहे. नुसता तो श्लोक घेऊन आपण थांबू, प्रार्थना घेऊ आणि मग थांबू. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. करिष्ये वचनं तव. करिष्ये वचनं तव. याचा अर्थ पुढच्या वेळी पाहू. तसा सोपाच अर्थ आहे. आज प्रार्थना घेऊन थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.